आजपासून आपण वेट लॉस रेसिपीची सिरीज सुरू करतोय आणि या सिरीजमधला पहिला पदार्थ आपण बनवणार आहोत नाचणीचा डोसा। या सिरीजमध्ये आपण नाश्त्याचे पदार्थ, दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं, रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं हे सगळं पाहणार आहोत। आणि ही सिरीज आत्ता सुरू करण्याचं कारण असं की आता सणांची रेलचेल सुरू होते आणि मग तळलेले पदार्थ, गोड पदार्थ हे सगळं खूप खाण्यात येतं आणि वजन वाढतच राहतं। तर त्यामुळे ही सिरीज आपण आता सुरू करतोय आणि प्रत्येक बुधवारी आपला हा वेट लॉस सिरीजचा एक एपिसोड येणार आहे। त्यासाठी आत्ताच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ट्यून राहा। आता त्यासाठी ना इथे मी पाव कप एवढी उडीद डाळ आणि 1 टेबलस्पून एवढी चणा डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतली आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून मेथीदाणे घातलेले होते। 4-5 तास ही भिजवलेली आहे। आता त्यातलं सगळं पाणी काढून टाकले। आता एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात। आता यामध्ये आपल्याला अगदी कमीत कमी पाणी घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे। आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि बघा एकदम छान बारीक करायचे। जसं आपण इतर वेळी डोसा किंवा इडलीसाठी डाळ बारीक करतो ना त्याच पद्धतीने। आता यामध्ये ना आपल्याला 1 कप एवढं नाचणीचं पीठ घालायचं आहे। तर या ज्या रेसिपी आहेत ना खूप सोप्या आहेत। खूपदा आपल्याला काय वाटतं ना की वेट लॉससाठी काय वेगळं करायचं, म्हणजे बाकीचं सगळं करून होणार नाही, खूप अवघड रेसिपी असतात, पण असं अजिबात नाही। फक्त हे सगळं करण्यासाठी ना आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते। आणि आजकाल ना आपण यूट्यूब किंवा गुगलवर बरेच डाएट प्लॅन पाहतो आणि बरेच जण तेच डाएट प्लॅन फॉलो करायचा प्रयत्न करतात, पण त्यातून काय होतं माहिती का, बऱ्याचदा फायदा होण्याच्या ऐवजी ना नुकसानच जास्त होतं। आणि जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोफेशनल क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टकडून डाएट प्लॅन घेताना तर ते तुमच्या शरीराची गरज काय आहे हे ओळखून तुम्हाला डाएट प्लॅन सजेस्ट करतात। तर मी ज्यांच्याकडून डाएट प्लॅन घेतलेला आहे ना तर त्या आहेत पुण्याच्या डॉक्टर प्रेरणा गोपाळे। त्या पुण्याच्या प्रसिद्ध क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि त्या ऑनलाईनसुद्धा कन्सल्टेशन देतात। त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचे आणि जसं आपलं रेग्युलर डोशाचं बॅटर असतं ना सेम त्या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बघा आता हे असं सरसरीत बॅटर तयार केले। आता यामध्ये मीठ घालायचे आणि तुम्ही याचे असेही डोसे बनवू शकता, पण जर तुम्हाला वाटत असेल थोडासा त्याला क्रिस्प हवा आहे तर यामध्ये 2 चमचे आपले पोहे खाण्याचे जे चमचे असतात ना त्याने 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीही चालतं। आता हे मिक्स करते, यामध्येच मीठ घालते। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि बघा आपलं डोशाचं बॅटर इथे तयार आहे। आता याचे आपल्याला लगेच डोसे बनवून घ्यायचे आहेत। वेळ असेल तर थोडंसं ठेवलं तरीही चालतं किंवा लगेचच याचे डोसे बनवले तरीसुद्धा छान होतात। आता इथे तवा गरम झालेला आहे, त्यावरती आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचे, व्यवस्थित भाजून घेऊयात आणि थोडंसं आपण वरतून तेल टाकूयात। तेलाचा वापर कमी करायचा आहे कारण आपली वेट लॉस रेसिपी आहे। आता या रेसिपी बनवताना ना तुम्हाला अजिबात एका गोष्टीचं टेन्शन येणार नाही की घरच्यांना वेगळं काय करावं। घरचे सुद्धा ह्या रेसिपी, हे जे पदार्थ आहेत आवडीने खातील, एवढ्या छान होतात, टेस्टी लागतात आणि सगळ्यांसाठीच चांगलं आहे। तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू करायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा। आता बघा डोसा छान असा कडेनं सुटायला लागला आहे, काढून घ्यायचा आहे किंवा त्याला हलकासा ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली की आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणखी थोडंसं होऊ देऊयात। खूप छान होतात हे डोसे, तुम्ही सांबार असेल किंवा चटणी असेल त्यासोबत खाऊ शकता आणि झटपट होणारे आहेत। बघ आता डोसा छान भाजला गेलेला आहे, काढून घेऊया। आणि हा डोसा पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की किती छान एकदम जाळीदार आपले इथे डोसे तयार होतात। तर इथे बघू शकता तुम्ही डोसे एकदम मस्त झालेत आणि हे डोसे खायला ना खूप टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा।